DMR कंपनीचं मिनी वॉशिंग मशीन आपण ऑर्डर केलं आहे। 4.6 किलोची त्याची कॅपॅसिटी आहे आणि हे मशीन किती रुपयांना बसतं ते नक्की कसं वर्क करतं ते आपण पाहूया। याचं अनबॉक्सिंग आपण करतोय। ओके, तर हे मशीन आपण बाहेर काढले आणि हे अशा प्रकारे सगळं पॅकिंगसाठी मटेरियल त्यांनी वापरले। व्यवस्थित आलं असणार आहे। पिशवीसुद्धा काढून घेऊ। तर हे आहे आपलं DMR मिनी वॉशिंग मशीन। याच्यामध्ये हे वरती पहा, हे वॉश स्पिन टाइमर दिलेलं आहे। याच्यामध्ये 0 ते 15 मिनिटांपर्यंत आपण लावू शकतो। जसं की जर कपडे वॉश करायचे असतील तर 15 मिनिट आपण हे टाइमर या ठिकाणी सेट करायचं आहे। 15 मिनिटावर आपण टाइमर सेट करू शकतो। आणि जेव्हा आपल्याला कपडे सुकवायचे असतात, स्पिन करायचे असतात, तेव्हा आपण ते टाइमर 6 मिनिटांवर या ठिकाणी लावायचं असतं। तर धुताना 15 मिनिटे, सुकवताना 6 मिनिटं। आता हे जे आहे तर हे आहे प्रोग्राम सिलेक्टर। तर आपण वॉश करताना आपण ऑफ करतो मी प्रोग्राम सिलेक्टर। तर 2 प्रोग्राम्स आहेत, वॉशिंग प्रोग्राम की वॉश करताना कपडे धुताना आपण हे वॉशवर लावायचं आणि जेव्हा कपडे आपल्याला सुकवायचे असतात स्पिन ड्रेन तर सुकवताना याच्यावर लावायचं, बंद करताना परत ऑफवर। तर असे हे मिनिमल फंक्शन दिलेले आहेत। आता या ठिकाणी जी पॉवर कॉर्ड आहे, जी वायर आहे, बऱ्यापैकी जवळपास 6 फूट लांबीची ही वायर आहे। तुम्ही सहज कुठेही याचं कनेक्शन देऊ शकता। हा हे आउटलेटचा पाईप, याच्यातून धुतल्यानंतर जे पाणी बाहेर पडणार आहे तर ते पाणी इथून बाहेर जाईल, आउटलेट आहे। आणि इनलेट इथे आहे, वॉटर इनलेट। तर त्यासाठी एक सेपरेट पाईप दिला आहे, हा अशा प्रकारचा। याला 2 होज आहेत, जे छोटं हे आहे इनलेट, तर ते आपण या ठिकाणी लावायचे। ठीक आहे, तर इथून पाणी आपण डायरेक्टली या मशीनमध्ये सोडणार आहोत आणि हा आपली जी टॅप आहे तर टॅपला लावायचं आहे। खूप छान दिलं आहे, कोणत्याही टॅपला हे सहज बसू शकतं। पाईपाची लांबी पण पहा, पाईपची लांबी बऱ्यापैकी लांब आहे पाईप। ठीक आहे, टाकूया इकडे। आता मशीन ओपन करून पाहू। स्टर्डी मशीन आहे, मटेरियल बऱ्यापैकी क्वालिटीचं आहे, दणकट आहे। आणि आतमध्ये बघा हे जे दिलं आहे सांगतोय काय आहे हे बघा। हे जे आहे जेव्हा आपण कपडे सुकवणार आहोत तेव्हा त्याचं काम आहे। तर ही कपडे सुकवण्याची बास्केट आहे, ड्रेन करायची। तर हे 2 पॉईंट इथं असतात, तर याला वरती खेचायचं हे। ओके, अशा प्रकारे। आणि ही जी बास्केट आहे क्लॉकवाईज फिरवायची आणि काढायची। क्लॉकवाईज म्हणजे घड्याळ जसं फिरतं त्या दिशेने अशी फिरवायची आणि ही काढायची। तर ही कपडे सुकवण्याची बास्केट आहे। जेव्हा कपडे धुवून निघतील तेव्हा कपडे सुकवण्याकरता हे आपण वापरायची आहे। तर ती कशी वापरायची तेही सांगतो। त्याच्या आधी आतमध्ये बघा एवढा स्पेस आपल्याला मिळतो। 4.5 किलो कपडे या ठिकाणी आपल्याला धुवून काढता येतात। हे पहा, आता याच्यामध्ये आपण एकतर डायरेक्टली पाणी इथून सोडू शकतो। हा जो इनलेट पाईप आहे टॅपला लावला, सोडलं तर चालतं, गरम पाणी टाकायचं। तर जे इन्स्ट्रक्शन मॅन्युअल आहे त्यात स्पष्टपणे सांगितलं आहे की याच्यामध्ये जे रेग्युलर आपले कपडे असतात मिक्स लोड, तर त्याला 40 अंशापर्यंत 40 अंश सेल्सिअसपर्यंत तापमानाचं पाणी याच्यात आपण डायरेक्टली या इनलेट थ्रू किंवा डायरेक्टली जगाने याच्यात ओतलं मगाने तरी चालतं। आणि जे कपडे थोडेसे नाजूक असतात त्या ठिकाणी आपण थोडंसं कमी गरम पाणी, जसं की 30-35पर्यंतचं पाणी आपण या ठिकाणी अंश सेल्सिअसपर्यंतचं पाणी टाकू शकतो। तर आधी काय करायचं, याच्यामध्ये आपण कपडे टाकायचे, जे धुवायचे कपडे आहेत ते त्याच्यामध्ये टाकायचे आणि त्यानंतर वरती आपण पाणी टाकायचं। आता या ठिकाणी लेवल जर आपण पाहिलं तर त्यांनी स्पेसिफिकली काही मेन्शन केलेलं नाही, परंतु त्यांच्या मॅन्युअलमध्ये ते सांगितलं आहे की एक मार्किंग होती इथं, त्या मार्किंगपर्यंत पाणी तुम्ही भरा म्हणून सांगितलं आहे। तर मला वाटतं ती जी मार्किंग आहे ती या ठिकाणी तर दिसत नाही कुठेच, परंतु एक इथपर्यंत असेल असं मला वाटतं। हीच कदाचित ती मार्किंग असेल इथपर्यंत आपण, जेणेकरून त्याला स्पिन ह्या ज्या मार्क्स आहेत हे मार्क्स हेच ते मार्किंग असणार आहे। हे बघा, हे जे मार्क्स आहेत इथपर्यंत आपण हे पाणी त्या ठिकाणी टाकायचं आहे। तर कपडे टाकायचे, वरून गरम कोमट पाणी टाकायचं, थंडसुद्धा तुम्ही टाकू शकता। जो सोडा आपण वापरायचा आहे हा सोडा रेग्युलर वापरायचा आहे। रेग्युलर म्हणजे आपण जो रिन असेल किंवा सर्फ एक्सेल असेल, व्हील वगैरे तो वापरू शकता, किंवा तुम्ही लिक्विड वगैरे वापरणार असाल तर त्यानेसुद्धा चांगले कपडे निघतात। तर ते कपडे टाकायचे, पाणी टाकायचं, सोडा टाकायचा आणि मशीन बंद करायचं। आता आपण धुवत आहोत तर
आपण प्रोग्राम कोणता लावणार तर वॉश प्रोग्रामवर सेट करायचं आणि 15 मिनटे लागतात, तर हे या ठिकाणी 15 मिनटावर सेट करायचं आणि आपली ही जी पिन आहे ती कनेक्शन आहे, इलेक्ट्रिकल कनेक्शन ते देऊन टाकायचं. बस आपला प्रोग्राम सुरू होतो, सेट होतो. अत्यंत चांगलं मशीन आहे. आता कपडे धुवून झाल्याच्या नंतर जेव्हा आपले कपडे धुवून होतील, मी याला बंद करतो, धुवून होतील, तर आता आपल्याला ह्याला सुकवायचं आहे. तर सुकवण्यासाठी ही जी बास्केट आहे, कपडे वगैरे तुम्ही बाहेर काढा, त्यातलं जे पाणी आहे बरोबर, हे जे पाणी आहे तर हे पाणी या ठिकाणाहून बाहेर पडणार आहे. आता कपडे सगळे वॉश करून झाल्यानंतर हा जो पाईप आहे, आता महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, याला हे जी रचना दिली की नाही ह्या आउटलेटला, तर हा पाईप वॉश करताना इथं असा लावून ठेवायचा. म्हणजे याची जी लेवल आहे ही लेवल आणि आपल्या पाण्याची लेवल, हे पाणी खाली राहते आणि या पाईपाची लेवल त्यांनी वर दिली आहे, पाईपची लेवल, त्याच्यामुळं पाणी याच्यातून बाहेर पडणार नाही. याला कोणत्याही प्रकारे अडवण्यासाठी काही दिलेलं नाही आहे, बूच वगैरे नाही आहे. तर एकदा कपडे धुवून झाले की सिम्पली याला वर खेचायचं आणि हा पाईप सोडून द्यायचा, सगळं पाणी याच्यातून बाहेर निघून जातं. एकदा पाणी बाहेर निघून गेलं की ते कपडे बाहेर काढा आणि बाहेर काढले कपडे, हा जो आपला स्पिन टब आहे, हा स्पिन टब अँटी क्लॉकवाईज फिरवायचा, म्हणजे उलट्या दिशेनं असा थोडासा ठेवायचा, फिरवायचा आणि फिरवल्याच्या नंतर जे याला 2 हुक्स दिलेत, हे 2 हुक, तर हे दिसतं का तुम्हाला, हे इथं हे हुक प्रेस करायचं आहे. काढताना वरती उपसून काढायचं आहे, लावताना खाली प्रेस करायचं आहे. हे फिरवून निघत नाही, याला वरती काढावं लागतं, वरती ओढून काढावं लागतं, खेचावं लागतं. तर याच्यातमध्ये आपण आता हे कॅपॅसिटी याची जी आहे ती 4.5 किलो आहे, परंतु याची कॅपॅसिटी फक्त 1.5 ते 2 किलो आहे. तेव्हा याच्यामध्ये तुम्हाला 2 वेळा कपडे टाकावे लागतील, 2दा ते कपडे टाकायचे आणि हे जे दिलं होतं हे त्या कपड्यांच्या वरून टाकायचं, कपड्यांच्या वरून. आता कपडे नाही म्हणून हे खाली जातं आहे, ते ठेवायचं, बंद करायचं. जो स्पिन प्रोग्राम जो आहे तो प्रोग्राम आपण कशावर लावायचा, स्पिन ड्रेनवर प्रोग्राम लावायचा आणि मिनिट्स लावायचे 6, टायमर 6-7 मिनटावर लावायचा. तेवढ्या वेळामध्ये हे सगळं चालू होतं. आता कपडे धुवून काढल्यानंतर हे पिन मात्र बंद करा, हे बंद करा आणि जेव्हा तुम्ही स्पिन करताना पुन्हा ह्याला आपल्याला चालू करावं लागेल. तर अशा प्रकारे हे DMR मशीन आहे. तर याचा हा रिव्ह्यू आज आपण तर मंडळी हे होतं DMR मिनी वॉशिंग मशीनचं अनबॉक्सिंग. आता याचा जो डिटेलमध्ये रिव्ह्यू आहे की खरोखर हे मशीन उपयोगी आहे का, कपडे चांगले निघतात का, व्यवस्थित सुकतात का, अगदी डिटेल्ड अशा प्रकारचा रिव्ह्यू लवकरच आपल्या यूट्यूब चॅनलवर येईल. तर तो व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. आजचा हा अनबॉक्सिंगचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा आणि आपल्या मित्र कुटुंबियांना हा व्हिडिओ जरूर शेअर करा. धन्यवाद.